मित्रांनो, बिग बॉसच्या घरात राखी सावंत येणार का? खरंच बिग बॉसच्या घरात राखी सावंत ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहे का? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. तर मित्रांनो, आपण जर घरामध्ये एकंदरीत पाहिलं तर निक्की ग्रुप हा खूपच त्या ठिकाणी घरामध्ये पूर्ण दादागिरी करताना आपल्याला दिसत आहे आणि दिवसेंदिवस त्यांची दादागिरी वाढतच चाललेली आहे. आणि त्यातच त्या ठिकाणी निक्की सगळ्यांबरोबर त्या ठिकाणी वाकड्यात शिरून सगळ्यांबरोबरचे तिचे संबंध आहेत ते सुद्धा बिघडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे जो समोरचा ग्रुप आहे म्हणजेच बी ग्रुप, तो सगळ्यात शांत त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपण कालच्या काही टास्कमध्ये देखील पाहिलं, त्या ठिकाणी निक्कीच्या ग्रुपची पचपच आणि चिकचिक त्या ठिकाणी सुरूच होते आणि एकीकडे बी ग्रुप त्या ठिकाणी शांततेत आणि कमजोर पद्धतीनेच वागत होता. म्हणजे कुठे ना कुठे या ठिकाणी निक्कीचा जो ग्रुप आहे तर त्यांच्या ग्रुपची त्या ठिकाणी दादागिरी कोणालाच घरामध्ये सहन होत नाहीये. आणि या सगळ्यांना एकच व्यक्ती टक्कर देऊ शकते असं प्रेक्षकांचं मत आहे आणि ती व्यक्ती आहे राखी सावंत. आणि राखी सावंतची एंट्री म्हणूनच घरामध्ये होते की काय, आता याची शक्यता वाढलेली आहे. कारण प्रेक्षकांची देखील तीच मागणी आहे की निक्कीच्या ग्रुपला किंवा निक्कीला एकच व्यक्ती शांत करू शकते, ती म्हणजे राखी सावंत. ज्या पद्धतीनं आपण बिग बॉस 14मध्ये बघितलं, त्याच प्रकारे जर निक्कीच्या कोणी टक्करमध्ये आणायचं असेल तर त्या ठिकाणी राखी सावंतच असेल. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रेक्षकांची ही मागणी आहे की राखी सावंतला ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री तिला द्यायला हवी. तर मित्रांनो, या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. का खरंच राखीला ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री घरात एंट्री द्यायला हवी की नाही, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला. मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.